या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्र 2025 आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो आणि आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात। आता बघूया की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणते 9 नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि या 9 दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य तुम्हाला खायचा आहे आणि कोणता नैवेद्य हा खायचा नाहीये। जो नैवेद्य खायचा नाहीये तो दान करायचा असतो, याला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे, ती आवर्जून ऐका। तसेच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीया तिथी आल्यामुळे नैवेद्य आणि माळ या दिवशी कशा अर्पण करायच्या किंवा कोणत्या अर्पण करायच्या ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग कुठले, त्यानंतर कोणते 9 नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे, त्यानंतर कुठल्या 9 देवीच्या रूपांची पूजा करायची, रोज कुठली माळ म्हणजे 9 माळा कोणत्या 9 दिवशी अर्पण करायच्या आहेत, तसेच देवीचे 9 दिवसाचे 9 वेगवेगळे मंत्र कुठले आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, येत्या 22 सप्टेंबर पासून म्हणजेच सोमवारपासून घटस्थापना आहे, तर 10 दिवसांचं नवरात्र हे असणार आहे। याचं कारण असं आहे की तृतीया तिथी जी आहे तर ती 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे ते 10 दिवसांचं असणार आहे आणि असा हा खूप दुर्मिळ योगयोग आहे। त्यामुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये कुठल्या दिवशी कुठला रंग आहे आणि कुठल्या 9 देवींच्या रूपांची पूजा करायची, तसेच नैवेद्य, माळा, मंत्र अशी सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, या 9 दिवसांचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट असं महत्त्व आहे आणि या विशिष्ट दिवसांचे विशिष्ट रंग सुद्धा आहेत। तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं तेवढं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे। यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तींचे प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच या 9 दिवशी आपण जर हे रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो। आणि बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे, कोणी फॅशन म्हणून घालतं, कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून देखील घालत असतं। तर बघा, नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस 22 सप्टेंबर सोमवार, पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलीपुत्रीचे पूजन केलं जातं। बघा, या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग। पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचं प्रतीक मानला जातो। तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानला जातो। पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते। तर या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गाईचं शुद्ध तूप किंवा गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते, सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहतं। ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे। तूप अर्पण केल्याने या ग्रहाची प्रतिकूलता कमी होते। पहिल्या दिवशीची जी माळ आहे ती विड्यांच्या पानांची माळ आहे। 11 विड्याच्या पानाची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानांचीच माळ अर्पण केली जाते। फुलांची माळ ही पहिल्या दिवशी अर्पण केली जात नाही। आता या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलीपुत्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा शैलीपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। यानंतरचा नवरात्रीचा दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवार, या दिवशीचा रंग आहे लाल। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी। लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत। तसेच या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करावा। ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे। देवीला साखरेचे नैवेद्य अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते आणि घरामध्ये गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश सुद्धा वाढतो। दुसऱ्या माळेला पांढरी फुले, अनंत, मोगरा, चमेली, तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता। यामुळे तप, त्याग, वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही। आता मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्रीचा तिसरा दिवस आहे 24 सप्टेंबर बुधवार। तर बघा, यावर्षी तृतीया तिथी ही 2 दिवशी आलेली आहे, तर त्यामुळे तृतीया तिथी ही 24 सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे
25 सप्टेंबर गुरुवार, तर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे। 24 सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि 25 सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता। तृतीया तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। चंद्रघंटा ही दुर्गा देवीची रूप आहे आणि निळा रंग हे ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं, श्रद्धेचा सुद्धा प्रतीक मानलं जातं। तर या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता आणि यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते। आता तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची, गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्ण कमळाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे, यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते। बघा, या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाये नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा चंद्रघंटाये रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात। तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे, म्हणजे पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे जे 2 नैवेद्य आहेत ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशीचा तिसऱ्या माळेचा जो नैवेद्य आहे तो दान करायचा आहे। बघा, या वर्षी तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने या दोन्ही दिवसाचे नैवेद्य दान करावे, हे लक्षात ठेवा। असे केल्याने मानसिक शांती तसेच परमानंद प्राप्त होतो। ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध हा चंद्राशी आहे। देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये चांगली प्रगती होते। 24 सप्टेंबर बुधवार, 25 सप्टेंबर गुरुवार अशा दोन्ही दिवशी तृतीया तिथी आल्यामुळे या दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवेद्य, त्याच माळा ज्या आहेत त्या अर्पण करू शकता। फक्त चौथ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता। पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो। तर तृतीया तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झाली असेल। आता यानंतर नवरात्रीचा 5वा दिवस 26 सप्टेंबर शुक्रवार, या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाचे पूजन केलं जातं। हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक मानला जातो। नवरात्रीच्या या दिवशी गोड भजी किंवा मालपुवा देवीला अर्पण करावा, यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते। तसेच या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली, तिरडा, अशोक किंवा मोगरा, जाईजुई यासारख्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे, यामुळे सिद्धी प्राप्ती होते, आरोग्य उत्तम राहते। तसेच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा। असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते। मालपुवामध्ये अनेक घटक असतात, ते अर्पण केल्याने बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह, सूर्य आणि शुक्र ग्रह यांचे शुभ फळ जे आहे ते प्राप्त होते। या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। यासोबत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26 सप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे ते करायचे आहे, कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते। पंचमी तिथीच्या बद्दलच्या सेवेचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल। आता यानंतर नवरात्रीचा 6वा दिवस 27 सप्टेंबर शनिवार, तर या दिवशीचा रंग आहे राखाडी। या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केलं जातं। राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। केळी गुरुशी संबंधित आहे। देवीला केळ अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो आणि या दिवशी देवीला बेलपानाची माळ अर्पण करायची आहे, यामुळे आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात। आता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद मातेये नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस 28 सप्टेंबर रविवार, रंग केशरी। या दिवशी षष्ठी तिथी आहे। या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते। केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचा प्रतीक आहे। या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण अर्पण करू शकतो। मध अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते, अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात आणि यामुळे देवी भक्तांना तेज देते। 6व्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे, यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते। आता देवीचा मंत्र आहे
ओम देवी कात्यायनी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। आता नवरात्रीचा 8वा दिवस 29 सप्टेंबर सोमवार, या दिवशीचा रंग आहे मोरपंखी। या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते। या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्या असं केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असल्याने रक्षण देखील होते। या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची, यामुळे पापांपासून मुक्ती मिळते, शत्रूचा नाश होतो। आता या देवीचा मंत्र आहे ओम कालरात्रिये नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा काली रात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्रीचा 9वा दिवस 30 सप्टेंबर मंगळवार, या दिवशीचा रंग आहे गुलाबी। या दिवशी महाअष्टमी आहे। आता या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते। गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक आहे। या माळेला देवीला खोबरे, नारळ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो। या माळेला देवीला तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। नवरात्रीच्या या माळेला महागौरीला नारळ नैवेद्य अर्पण करावा। तसेच नारळ दान करणे शुभ मानलं जातं। बघा, असं केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते। ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे आणि हा अर्पण केल्यामुळे चंद्राचे शुभफळ हे आपल्याला मिळतात। या देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः किंवा ओम देवी महागौरे नमः। यानंतर नवरात्रीचा 10वा दिवस 1 ऑक्टोबर 2025 बुधवार, रंग आहे जांभळा या दिवशीचा आणि महानवमी तिथी असून देवी सिद्धिदात्रीचं पूजन केलं जातं। जांभळा रंग हा महत्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी आणि या दिवशी देवीला हरभरा, खीर अर्पण करावी। तसेच कुमारिकांचं पूजन केलं पाहिजे। असं केल्याने कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते। देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते। देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहाचे प्रतिकूल परिणामही दूर होतात। तसेच या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर, फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला 9व्या दिवशी देवी दुर्गेच्या 9व्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते। या दिवशीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। ओम सिद्धिदात्री नमः। नवी माळ लिंबूची किंवा कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही 1 लिंबू अर्पण केलं तरीही चालेल। या पद्धतीने नवरात्रीच्या 9 दिवशी देवींना हे 9 प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत। ज्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे दान करायचे, फक्त ते नैवेद्य तुम्ही दान करायचे त्या माळेला आणि दाखवलेले ते नैवेद्य तुम्ही दान करा आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत जिथे काही सांगितलं नाही ते नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी, कुटुंबातील सर्वांनी ते मिळून खायचं आहे। ते कोणाला, बाहेरच्यांना, आपल्या घरी कोणी आलं वगैरे तर त्यांना देखील द्यायचं नाही। घरातल्या कुटुंबियांनीच ते नैवेद्य खायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे। तर बघा, आता तुम्हाला कळालं असेल यंदा 2025 मध्ये नवरात्र हे 9 दिवसांचं नसून 10 दिवसांचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीया तिथीची आहे ती 24 आणि 25 सप्टेंबरला आहे, बुधवारी आणि गुरुवारी। त्यानंतर चतुर्थी तिथी ही 25ला रात्री सुरू होते। महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय ते आपल्याला 26 तारखेला शुक्रवारी करायचे आहे आणि यानंतर सप्तमी तिथी ही 29ला आहे, महाअष्टमी 30 तारखेला आहे आणि नवमी तिथी ही 1 ऑक्टोबरला आहे। तर तिथी 1 तिथी 2 दिवशी आल्यामुळे बऱ्याचशा शंका आपल्या मनामध्ये येतात। तर माझ्या मते आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील। सांगितल्याप्रमाणे 9 दिवशी देवी आईला 9 नैवेद्य त्यानंतर 9 माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा हा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओला तुम्हाला नक्की एक लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरायचं नाहीये। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.